मुंबईचे जे हाल झालेत हे कंद पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मला वाटतं आपण सगळेच कुठे ना कुठेतरी अडकलेलो होतो, कुठे ना कुठेतरी पूर्ण ओले चिंब होऊन भिजून गेलो होतो. आणि एकंदरच कालचं वातावरण आपण पाहत होतो. जणू काही सरकार आहे नाही आहे, शासन प्रशासन मुंबई महानगरपालिका आहे नाही आहे, हे उत्तर द्यायला कोणी सरकारकडून रस्त्यावर नव्हतं. ठीक आहे, ट्विटरवर ट्यूट्यू करायला खूप सोपं असतं, काही काही लोक ते करत बसतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालचा पाऊस हा काही ह्या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता. आपल्याला आठवत असेल, मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला. तेव्हाही माझ्याकडची ही चित्र आहेत, हे आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आलेलं साकी नाका वगैरे पूर्णपणे भरून गेलं होतं. तसंच हे अंधेरी सबवे आणि हे साकी नाका, हे दोन चित्र आहेत. मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं. आम्हाला वाटलं ठीक आहे, चला पहिला पाऊस आहे, मुंबई महानगरपालिका ह्याच्यातून काहीतरी शिकेल, हे जे शासन आहे, राज्य सरकार आहे, काहीतरी शिकेल, काहीतरी धडा घेईल आणि मुंबईकरांना पुढचा पावसाळा थोडा आरामाचा करून देईल. पण काल जे दिसलं, एकंदर पाऊस लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं की पाणी तुंबलं होतं. आणि म्हणून काल संध्याकाळीच मी ठरवलं की आज ही पत्रकार परिषद घ्यायची आणि मुंबईकरांच्या वतीने एक प्रमुख मागणी राज्य सरकारकडे ठेवायची, मुख्यमंत्र्यांकडे ठेवायची की मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल, मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल, त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून, मुंबई महानगरपालिकेच्या नाही कारण तिथं तुम्ही खाली केलीच आहे, सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे, मुंबईकरांची मागणी आहे. कारण कालचा जो गोंधळ उडाला हा काही नुसतं पावसामुळे नाही, तर सरकारचं अपयश, मुंबई महानगरपालिकेचं अपयश, जे मुंबई महानगरपालिका गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं, नगरविकास खाते ह्या कार्यालयातून चालतं. कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे. एकंदरच आपण पाहिलं असेल तर गेल्या 2-3 वर्षामध्ये भ्रष्टाचार हा असाच सुरू आहे. पहिलं म्हणजे जर उदाहरण घेतलं तर मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल, छत्रपती शिवरायांचा पुतळा हा 8 महिन्यात पडला, म्हणजे उभारला त्यांनी, एकदम वेगळ्या थाटात त्याचं उद्घाटन वगैरे केलं, मोदी साहेबांना आणलं आणि तोच पुतळा 8 महिन्यात वाऱ्याचं कारण देऊन पडला. भ्रष्टाचार होता की नव्हता, कारवाई कोणावर झाली की नाही झाली, कोणी पुढे आलं की नाही आलं हे मला माहीत नाही, पण आम्ही पाहायला गेलो तेव्हा नाटक करायला काही लोक तिथे होती. पण तसंच गेले 2 वर्ष मी जे सातत्याने आपल्यासमोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे, रस्त्याचा घोटाळा, तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल. बँड्रा वेस्ट असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अंधेरी असेल, अनेक मुंबईमधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत, मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे. आणि होय, भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे. कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी. आज जी काही कारणं येतात, म्हणजे काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल, मंत्रालयाच्या बाहेर जे कधीही नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं. ब्रिज कॅन्डी इथे नवीन रस्ता झाला होता, तो रस्ता खचला. लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत ॲस्फॉल्ट वगैरे केलं, पण रस्ता खचतोच कसा. हिंद माता जंक्शन आणि गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही 3 वर्षापूर्वी, आपल्याला आठवत असेल 2022 साली, गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता जंक्शन असेल, हे दोन्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं. आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं. पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं, पण काल मी गेल्यानंतर, आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात, मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते, जे पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे. नंतर आपल्या तिथे उभं राहिल्यानंतर 15 मिनिटांनंतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं. एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये, सरकार तरी आहे का? कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे. सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे, तो जिल्हा तुला देतो, ह्याच्यात व्यस्त आहे. पण कुठेही काम होताना दिसत नाही. ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉईंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंद माता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही. आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे. आत्ता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता. जबाबदारी होती कोणाची?
कचरा कर मुंबईकरांना तुम्ही लादणार का? तर अदानीला तिथे देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे. BSC तुम्ही बंद करताय. काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत. अंधेरी सबवे पहिल्या पावसात तुंबून गेला, दुसऱ्या पावसात तुंबून गेला, तिसऱ्या पावसात तुंबून गेला. साकीनाक्याचे हाल झालेले आहेत. आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत, काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले, पुणे सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता. ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे. म्हणून ही माझी मागणी राहील, प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल, पुणेकरांना असेल, जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे. कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झालाय. कारण गडबड तुम्ही केली होती, राज्य सरकार म्हणून केली होती. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आम्ही पाहतोय जी मुंबई महानगरपालिका आम्ही अनेक कामं करायचो तरी देखील FD 92,000 कोटीपर्यंत मुंबईकरांचे वाचून ठेवले होते वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी. ती तुझे तुम्ही खाली केली. 2.5 लाख कोटीचा डेफिसिट निर्माण केलेला आहे. हा पैसा गेला कुठे ह्याचं उत्तर देणार तरी कोण? हे भाजपाने देणं गरजेचं आहे. आणि दुसरं उत्तर भाजपाने देणं गरजेचं आहे ते म्हणजे काल मेट्रो 3 म्हणजे जी ॲक्वालाईन आहे, जी खरोखर ॲक्वालाईन झाली होती काल, मग वेगळी वेगळी कारणं आली. मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली. बरोबर आहे ना? तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की 17 की 18 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली. आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती, मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती? सीपेज होतं, पाण्याचं सीपेज नाही, त्याला सीपेज नाही बोलत. पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी ही टनेलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगस सोमा आहे. ही डॉगस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे. मग चेलिबीला जसं तुम्ही एअरपोर्टमधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं? काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी? अनेक आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या टनेलबद्दल कानावर येतात. मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर, सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली. त्यांनी रिपोर्ट दिला होता की 718 क्रॅक्स या टनेलमध्ये गेलेत. मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं? हे चित्र फार भयानक आहे. आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित BMC आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि मी हमखास तुम्हाला सांगतो, जर भाजपाने मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली तर आपले हाल हे असेच होणार, ह्या शहराचे हाल असेच होणार. कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. नाही, मला सांगा ना तुम्ही कृष्णाजी, तुम्ही मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे काल काही पहिला पाऊस नव्हता तरी देखील पंप चालू नाहीत, नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये. अनेक ठिकाणी तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा, गटारीतून जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला ठेवला होता. मग हे कॉमन सेन्स आहे ना की तो परत त्याच्यात जाणार आहे? मग महापालिका कारणं देऊच कसं शकते? आणि भाजप शासित महानगरपालिका आता जी आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून चालणारी, श्रेय घ्यायला तुम्ही सगळीकडे पुढे असता. पण रस्त्याचा घोटाळा जो मी बोलत आहे, खड्डे जे पडलेले आहेत, नालेसफाईची झाली नाहीये, जो कचरा काढलाय गटारातून तो कचऱ्याच्या ठिकाणी नेलं नाही, विलगीकरण झालं नाहीये, कर लावायला तुम्ही आमच्यावर पुढे असताना मग आता जो दोष आहे, दोषी आहात ना तुम्ही, चला आता नुकसान भरपाई द्या मुंबईकरांना, पुणेकरांना. पुणे तुम्ही पाहिलं पाहिजे होतं, परवाकडे सिंहगड रोड पूर्ण भरून गेलं होतं. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काम चालू आहे, एवढं भयानक काम चालू आहे तिथे. मला वाटतं 11 मंदिर आणि 4 रस्ते देखील पाण्याखाली जाणार आहेत जेव्हा ते पूर्ण प्रोजेक्ट होईल. तिथे मेट्रोची जी कामं चालू आहेत त्याच्यामुळे देखील पाणी भरायला लागलेलं आहे. पूर तिसऱ्यांदा आता 3 वर्षात लागोपाठ यायला लागलेला आहे. दोषी कोण आहे? तर भाजपचं सरकार आहे. प्रत्येक वेळी कॉर्डिनेशनची मीटिंग घेतली जाते प्री मॉन्सूनमध्ये, आणि काल कुठेतरी शिंदेंनी पण हे अग्री केलं की कॉर्डिनेशन नव्हतं. आता कॉर्डिनेशन म्हणजे त्या तिघांमध्ये नव्हतं की महानगरपालिकेच्या यंत्रणेमध्ये नव्हतं? प्रश्न हा आहे की जर कॉर्डिनेशन नाही तर हा ठपका अधिकाऱ्यांवर नाही का लावला? हा ठपका पहिलं तुम्ही राजकीय नेतृत्व करता कशासाठी? त्या पदावर बसलात कशासाठी? आम्हाला आठवतं आमची जेव्हा 5-25 वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा 20 वर्ष भाजप देखील आमच्या सोबत होतं. मोठ्या मोठ्या कमिटीवर ते पण बसले होते. इम्प्रुव्हमेंट असेल, शिक्षण असेल, BSTची कमिटी असेल, ते पण आमच्याबरोबर 20 वर्ष होते त्याच्यात. मग 5 वर्ष आम्ही एकटे असताना ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारात होते, नगरविकास खातं त्यांच्याकडेच होतं. तरी देखील आम्ही जेव्हा मान्सून पूर्वीच्या बैठका घ्यायच्या, उद्धव साहेब स्वतः देखील घ्यायचे, त्याच्यात डेंगी मलेरिया वाढू शकतो का, त्याच्यावर काय आपण नक्की नियोजन त्याचं केलं पाहिजे, ते कसं आटोक्यात आणायचं, तुमचे हॉस्पिटल्स आणि प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स तयार आहेत का? कारण साधारणपणे फिवर क्लिनिक हे घ्यायला लागतात पावसाळ्यामध्ये, सर्दी खोकला ताप हा वाढतो.
मग शाळा सुरू होणार असेल तर त्याचे फवारणी फॉगिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग मुंबईमध्ये साधारणपणे 16 की 17 एजन्सी आहेत, रेल्वेपासून सगळे. त्यांना सगळ्यांना एका टेबलवर आणायला लागतं. कुठे पाणी भरू शकतं, पाणी भरणार हे निश्चित आहे, कारण तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामं सुरू असतात, कुठे पाणी भरू शकतं, पण तिथे किती पंप लावले पाहिजेत, हे सगळी यादी होती का यावेळी? कुठेच नाही आली. आणि हे जे सांगतात ना की पावसाळा थोडा लवकर आला, मला वाटतं 7 की 8 तारखेला पण पाऊस पडून गेला होता. साधारणपणे मागच्या आठवड्यात पाऊस पडून गेला होता 10-12 तारखेला. सायक्लोन वॉर्निंग सगळं काही होतं. आणि रेड अलर्ट जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा तुम्ही पंप नाही लावू शकत. आपने अभी डॉजिस कंपनी का जिक्र किया तो उसको फैक्ट्री में क्या काम दिया? आपको भी पता है, मुझे भी पता है कि डॉगस सोमा कंपनी ये मेट्रो का टनलिंग का काम कर रही थी, मेट्रो 3 का. मैं यही सवाल पूछना चाहता हूं कि ये डॉगस कंपनी, मैंने तो सुना है, जो भी मेरी जांच है वो यही है कि जानकारी है कि ये जो कंपनी है डॉगस, ये टर्किश कंपनी है. मुंबई एयरपोर्ट से चलीबी को निकाला गया, अच्छी बात है, निकालना भी चाहिए था, लेकिन फिर ये डॉगस का क्या होगा? और क्या ये सिक्योरिटी थ्रेट नहीं है क्या कि किसी टर्किश कंपनी को हम शहर में सबसे बड़ा काम टनलिंग का दे रहे? आज सुद्धा मराठीमध्ये डोगस कंपनीला 3,000 कोटींचं कंत्राट देण्यात आलेलं आहे आणि 700 पेक्षा जास्त क्रॅक्सचा सुद्धा उल्लेख केला. त्यामुळे हा थ्रेट आहे. या संदर्भात काय निर्णय घेतला आता पाहिजे? मयुरेशजी तिथे बाजूलाच राहत होते, त्यांच्या बाजूनी पण टनलिंग झालेलं आहे. तर बघा तुम्ही कसं काय. तुमची मागणी काय राहिली यावरती खरं तर? माझी मागणी हीच आहे की डॉगस कंपनीला देखील काढलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचं जे ॲक्वालाईनचं झालेलं आहे त्याच्यात हलगर्जीपणा होता, मुद्दामून हे केलं होतं मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी की काय. कारण 17 दिवसापूर्वी जर उद्घाटन झालं असेल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, सगळं काही चेक केल्याशिवाय उद्घाटन करू देत नाही, आणि खास करून मुख्यमंत्र्यांना करू देतच नाही. मी देखील ते कार्यालय 2 वर्ष जवळून पाहिलेलं आहे. एखादी गोष्टीचं उद्घाटन करत असताना ओसी पासून फायर सर्टिफिकेट सगळं काही आहे ना, तरच तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करायला ते मिळतं. साधारण प्रोटोकॉल हा फॉलो केला जातो. पण मग अशा गोष्टीचं तुम्ही उद्घाटन करता का जिथे फीत कापून चला मोकळे झालो आम्ही, आणि मग 17 दिवसात ते कोसळतं? चौकशी झालेला आहे. आपण जर बघितलं तर अशी माहिती पुढे येते की गेल्या 2 वर्षापासून गार्डनची देखभालच झालेली नाही. त्यासोबत गेल्या 2 वर्षात मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय कोसळत चाललेली आहे. पैसे काढले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जात आहेत. 5 मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना दिले गेले होते. भ्रष्टनाथ शिंदेनी कधी पाहणी केली? परवाच केली ना पाहणी, 1 दिवसापूर्वीच केली ना नालेसफाईची पाहणी. मला वाटतं ग्रीन कार्पेट यावेळी नव्हतं म्हणून जरा पाणी जास्ती वाढलं. आशिष शेलार यांनी टीका केली. नालेसफाई जेव्हा सुरू होती तेव्हा आदित्य ठाकरे कुठं होते? तुम्ही काल टीका केल्यानंतर त्यांनी मी जिथे होतो तिकडचं पाणी नाही तुंबलं, पण मुंबईतलं तुंबलं. आणि मी त्यांना उत्तर देत नाही, कारण काय, मला खूप सहानुभूती त्यांच्याबद्दल. त्यांना सरकारमध्ये बाजूला ठेवलं, क्रिकेटमध्ये बाजूला ठेवलं, मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. मी त्यांना जास्ती उत्तर देत नाही. पण मुख्य गोष्ट हीच आहे की भ्रष्टनाथ शिंदे आणि भाजपने हे उत्तर द्यायला पाहिजे की मुंबईचे हाल का केले तुम्ही. आदित्य, गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र के दौरे पे थे. एक बयान सामने आया उनका कि ऑपरेशन सिंदूर को देखते हुए अगर स्वर्गीय बालासाहब ठाकरे जीवित होते तो गले मुझे लगता है ये सारे बयान इधर उधर के ठीक है, लेकिन मुझे मुंबईकरों को जवाब चाहिए कि कल जो हालत हुए हैं वो भाजपा ने मुंबई के ऐसे हाल क्यों कर रखे. भाजपा को मुंबई के बारे में इतना मन में द्वेष क्यों है? भाजपा महाराष्ट्र को क्यों खत्म करना चाहती है? क्योंकि आज भी हजारों हेक्टेयर पे बारिश से नुकसान हुआ है. क्यों मदद नहीं गई है उनके किसानों को? आज भी मुंबई हो, थाना हो, पूना हो, बहुत सारे शहरों में हाल ऐसे ही खराब होते जा रहे हैं. क्यों नहीं मदद मिल रही है हमारे शहरों को? मैं यही पूछना चाहता हूँ. बाकी इधर उधर की बातें करते रहे. प्रकरण समोर येते म्हणजे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरती एका पत्नीने आरोप केले की मानसिक छळ करत होते आणि धमक्या देतात. आणि त्यामध्ये एक महत्वाची धमकी म्हणजे असं देखील म्हणले की माझे वडील हे भविष्यामध्ये मंत्री होणार आहेत आणि ते एकनाथ शिंदेचे राईट हँड आहेत. मला वाटतं ह्याच्यात थोडी मी माहिती घेऊन जास्ती बोलीन, कारण मला आजचा हा जो मुद्दा आहे महत्वाचा आहे. मी जी मागणी करतोय ती मुंबईकरांसाठी असेल, पुणेकरांसाठी असेल, ठाण्यासाठी असेल, जिथे जिथे नुकसान झालंय ते आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. आदित्यजी, तुम्हाला असं वाटतं की This morning Sanjay Raut has mentioned that the whole Operation Sindoor was an eyewash, to which Prime Minister has come out and said that there have been enough evidences to prove that some work has been done for Operation Sindoor. I think it is between the both of them. My demand today is very clear. Yesterday you saw the terrible state of Mumbai, you saw the terrible state of Pune, you saw the terrible state of Thana and a lot more regions across Maharashtra. Everywhere, every urban center, wherever there has been damage, wherever water has flooded and gone into our shops and homes, I'm asking the state government to compensate all of these people from the state treasury. आदित्यजी, आपको लगता है कि जिस तरीके के मेट्रो का काम हुआ है उसमें कीचड़ भरा हुआ था, पानी ऊपर से भी गिर रहा था, वो तो रेन प्रूफ होना चाहिए था. तो मेट्रो मुंबई करके लिए सेफ है. सिर्फ कामों में नहीं, उनकी नीति में
भी यही कीचड़ है, क्योंकि ऐसे कहा जाता है कि दलदल में ही, कीचड़ में ही तो कमल खिलता है, और इसीलिए आप देखो तो सोशल फैब्रिक का दलदल करके रखा है। वैसे भी अगर आप देखें तो हर कोई मेट्रो के नीचे तकलीफें बहुत सारी निर्माण करके रखी है। कहीं पाइपलाइन डैमेज है, वाटर मेन डैमेज है, सीवर लाइन डैमेज है। यही गड़बड़ हुई है कि ये कहते रहे हम इंफ्रामैन हैं, लेकिन जो भी ये खुद को कहता है, थोड़ी इधर उधर की बातें छोड़ के देखिए कि कैसे काम हुआ है। मुंबई गोवा हाईवे कितना खराब है, मुंबई अहमदाबाद हाईवे कितना खराब है, मुंबई नासिक हाईवे कितना खराब है, मुंबई नागपुर हाईवे जो अभी अभी बना, जिसको मेरे दादाजी का नाम दिया है, परसों ही मैं उस पर होके आया, 1 किलोमीटर भी फ्लैट नहीं है। तो ये तो सारे स्कैम्स है ही, लेकिन मुंबई में जो उन्होंने, भाजपा की सरकार हो या फिर भ्रष्टनाथ शिंदे की सरकार हो, जो भी रोड स्कैम करके रखा है, वो तो अभी हम महसूस भी करने लगे। पिछले 2 साल तो मैं सिर्फ चिल्ला रहा था, अभी तो वो पैसा देके आगे भी निकल गए, कॉन्ट्रैक्टर्स को पैसा खा गए। पैसा कहाँ गया पता नहीं, लेकिन राजनीति में व्यस्त है। सरकार देख रही नहीं है मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर को। बीजेपी कह रही है कि इसके लिए आप जिम्मेदार हो, आपने 25 सालों में काम नहीं किया, इसी वजह से मुंबई का जो व्यवहार। नहीं, बिल्ली अपनी आंख बंद करके दूध पी सकती है, लेकिन सच बात यही है कि बीजेपी हमारे साथ 20 साल 25 साल उसी सरकार में थी जिस बीएमसी में हम भी थे। उन्होंने भी वही पद पे काम किया है, इंप्रूवमेंट कमेटी के अध्यक्ष फिर हो, शिक्षण समिति के अध्यक्ष हो, बीएसटी के अध्यक्ष हो, काफी सारे जो समितियां होती हैं उन पे काम उन्होंने भी किया है। लेकिन मैं ये गर्व से कहना चाहता हूं कि ऐसे हाल कभी हमारी सरकार में नहीं हुए, और जो भी होता था हम रास्तों पे थे, कभी भी बेईमानी से काम नहीं किया है, और जो भी आपके सवाल थे तब भी लेते थे, आज भी ले रहे हैं और आगे भी लेते रहेंगे। स्पेशली आपके सरकार के वक्त वहाँ पे बड़ी आता हूँ, वहां आता हूँ मैं। बड़ी टंकियां लगाई गई थी, जो बेसिकली पानी जो है वो सोखेगी, लेकिन एग्जैक्टली कल हिंद माता पे क्या हुआ? क्या देखिए, हिंद माता का इक्वेशन बहुत सिंपल है। हिंद माता 100-150 साल पहले एक तालाब था, कभी कभी उसे बहुत पुराने टाइम में बुझाया गया, फिर अभी उस पर बस्ती आ गई, तो भी वो अगर एरिया देखे तो वो सिंक होल है। काफी सारे बार पानी ज्योग्राफिकल रीजन से दूर वहां से हटता नहीं था, पानी भर जाता था। आप भी वहां आते थे रिपोर्टिंग करने, हम भी देखने आते थे कि अभी पानी कब निकल जाएगा। 2021 साल से हमने जो काम शुरू किया 2022 में पूरा किया। सेंट जेवियर्स ग्राउंड हो या प्रमोद महाजन उद्यान हो, दोनों तरफ हमने टंकी बनाई और वहां जाके रेन वाटर होल्डिंग पॉन्ड हुए। 4 घंटों तक 300 मिलीमीटर बारिश होने के बाद भी वहां पानी आप पकड़ सकते हो और वहां डी वाटरिंग होते रहेगा, और उसके बाद समुद्र में पानी फेंकते जाओ। लेकिन कल हमने ये देखा कि वहां पंप जो पहले लगाए थे वो निकाल दिए। क्यों? जो पंप आने चाहिए थे एक्स्ट्रा वो नहीं लगाए थे, पंप जो आए थे उसे डीजल नहीं था। तो ये क्यों किया आपने? क्या प्लानिंग से किया कि कल मुंबई करो के हाल करें? क्या भाजपा ने ये प्लानिंग की थी? नहीं, अच्छी है उनकी, तो जो भी उस स्कैम में हो उसकी पूरी जांच पड़ताल हो, और जो भी उसमें गिल्टी हो उसे जेल जाना ही चाहिए, क्योंकि पिछले 3 सालों में भ्रष्टनाथ शिंदे की जो सरकार है बहुत सारे भ्रष्टाचार किए, इसमें यह भी हो सकता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।